हाय फ्रेंड, वेलकम बॅक टू माय मॅथ्स क्लब चॅनल। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण अध्यापन अभियोगिता टीचिंग ॲप्टिट्यूड या टॉपिकवर सेट मे 2016 मध्ये विचारलेल्या प्रश्नांना बघणार आहोत। यामध्ये प्रथम प्रश्न विचारलेला आहे, पाठ्यक्रमातील आशयाचे रोजच्या आयुष्यात उपयोजन साधण्यासाठी अधिक उपयुक्त रिक्त जागा आहे। दिग्दर्शन पद्धत, प्रकल्प पद्धत, क्षेत्रभेद पद्धत तर पृच्छा पद्धत। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रकल्प पद्धत, कारण शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार विद्यार्थी सांघिकपणे एखादी समस्या सोडवण्यासाठी कृतीशील प्रयत्न करतात, त्यामुळे योग्य पर्याय आहे प्रकल्प पद्धत। प्रश्न दुसरा, विद्यार्थ्याच्या प्रगतीची देखरेख करून त्या आधारे अध्यापनात बदल करण्यासाठी रिक्त जागा ही सर्वोत्कृष्ट पद्धत आहे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए, आकारिक मूल्यमापन। प्रश्न तिसरा मध्ये दिलेला आहे, पृथ्वी गोल आहे किंवा नाही हे तुम्ही कसे सिद्ध कराल? हा प्रश्न खालील या उद्दिष्टावर आधारित आहे: आकलन, मूल्यमापन, उपयोजन, संश्लेषण। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी, मूल्यमापन, कारण आकलनामध्ये फरक स्पष्ट करा, उपयोजनामध्ये मनीचा वाक्यात उपयोग करा, संश्लेषणामध्ये गोष्टीचा सारांश सांगा, अशा प्रकारे याचा समावेश होतो। तर मूल्यमापन या प्रश्नाचं योग्य उत्तर झालं। प्रश्न चौथ्यामध्ये विचारलेला आहे, खालीलपैकी कोणती गोष्ट चांगल्या अध्यापनासाठी अत्यावश्यक नाही? मानवी संबंध, विषय कौशल्य, संप्रेषण कौशल्य, आकर्षक व्यक्तिमत्व, योग्य अध्यापन पद्धतीचे ज्ञान। योग्य उत्तर आहे सी, आकर्षक व्यक्तिमत्व, कारण अध्यापन करण्यासाठी आकर्षक व्यक्तिमत्व अत्यावश्यक नाही, दुर्बल शरीर असणाऱ्या व्यक्ती देखील अध्यापन करू शकतात, त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आकर्षक व्यक्तिमत्व। प्रश्न 5, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा सर्वात महत्त्वाचा उद्देश रिक्त जागा हा आहे: स्वतःच्या कमतरता समजून घेण्यास त्यांना मदत करणे, त्यांचे चुकीचे वर्तन बदलण्यास त्यांना मदत करणे, त्यांना स्वतःला मदत करण्यास सक्षम बनविणे, त्यांना योग्य मार्गाबाबत निर्देशन करणे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी, त्यांना स्वतःला मदत करण्यास सक्षम बनविणे। प्रश्न 6, अध्ययन अभिप्रेरण वाढविण्यासाठी रिक्त जागा ही सर्वोत्कृष्ट पद्धत आहे। अध्ययनादरम्यान लक्ष न दिल्याबद्दल शिक्षा करणे, अध्यापनादरम्यान अवघड प्रश्न विचारणे, घटक शिकविण्यामागील उद्देश सुरुवातीला स्पष्ट करणे, विविध दृकश्राव्य साधनांचा वापर करणे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी, कारण एखादा घटक शिकविण्यामागील उद्देश जर विद्यार्थ्यांना सांगितला तर विद्यार्थ्यामध्ये तो घटक अध्ययन करण्याची प्रेरणा तयार होईल, त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी, घटक शिकविण्यामागील उद्देश सुरुवातीला स्पष्ट करणे। I hope you understand this video. Then like, share and subscribe for watching more video. Thank you.